आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा केडीएमसीवर मोर्चा। ठेकेदार पद्धत बंद करा, सफाई कामगारांची भरती करा, अन्यथा काम बंद आंदोलन। अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचा केडीएमसीला इशारा। सफाई कामगारांची भरती करा, ठेकेदार पद्धत बंद करण्यासह सफाई कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसतर्फे केडीएमसी मुख्यालयावर कारवाई सफाई कामगारांचा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी आंदोलनकर्ते सफाई कामगारांनी केडीएमसी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। केडीएमसीच्या 7 प्रभागात सफाईसाठी ठेकेदार पद्धतीने नेमणूक करण्यात आला आहे, हे बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला। याबाबत कामगार मंत्र्यांकडे दाद मागण्यात आली असून त्याबाबत सुनावणी होणार आहे। महापालिकेने त्वरित हा ठेका रद्द करावा व रोजंदारी सफाई कामगारांची नियुक्ती करावी, कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या युनियनच्या माध्यमातून करण्यात आली। मागण्या मान्य झाल्या नाही तर काम बंद आंदोलन करू असा इशाराही युनियनचे अध्यक्ष चरणसिंग टाक यांनी दिला। सफाई कामगारांच्या नोकर भरतीवर या महानगरपालिकेने अनेक वर्ष कात्री लावलेली आहे। 97 मध्ये मी 1250 लोकांची जी भरती केली, त्यानंतर एकही सफाई कामगारांची नवीन नोकर भरती झालेली नाही आहे। आता 97च्या नंतर लोकसंख्या जी आहे ती झपाट्याने वाढत आहे, कामाचा वेग जो आहे तो वाढत आहे, कचरा हा वाढत आहे, गटारी ही वाढत आहे, झाडलोटचं काम हा वाढत आहे, परंतु महानगरपालिका एकही कामगार नवीन पद्धतीने रोजंदारी तत्वावर घेऊ इच्छित नाही आणि म्हणूनच त्यांनी मागच्या दारांनी ठेकेदारांच्या बरोबर हात मिळवणी केली आणि आमच्या या महानगरपालिकेतील कल्याण डोंबिवली महापालिकेचे एकूण 7 प्रभाग म्हणजे 90% काम या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांच्या त्यांनी ठेकेवर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही जी काय त्यांची जी रणनीती आहे, ही रणनीती आम्ही या ठिकाणी चालू देणार नाही। आवश्यकता पडली तर मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही उभारणार आहोत। दुसरं असं की माननीय कामगार मंत्र्यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं, त्यांनी एक रिमार्क केला सुनावणीच्यासाठी राज्याचे कामगार आयुक्तांच्याकडे आमची सुनावणी होणार आहे। या सर्व आयुक्तांचं सर्वांना आम्ही तिथे बोलवणार आहोत आणि त्याच्यात चर्चा काय होते। जर हा ठेका रद्द झाला नाही, आमच्या मुलांना रोजंदारी तत्वावर घेण्यात आला नाही, अस्थायी पदावर सफाई कामगारांना घेण्यात आला नाही, बाकीच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत, तर आम्ही यापुढे मोठ्या प्रमाणामध्ये काम बंद आंदोलन करणार आहोत। तेवढीच या ठिकाणी आपल्याला आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।